शानू कुरेशी, शिवाजी मडवी, प्रल्हाद पाटील यांचं सुद्धा आपण काम बघतोय, अप्रतिम कामगिरी. त्याचबरोबर आपण बघतोय गुणसंख्यक लेखकाच्या भूमिकेत त्या स्पर्धेमध्ये अल्पेश गायकवाड यांचं सुद्धा आगमन दुपारी सत्रामध्ये झालंय. मनपूर्वक स्वागत आणि हार्दिक शुभेच्छा स्पर्धेच्या शेवटच्या दिवसासाठी. त्याचबरोबर स्वर्गंगा मंडप डेकोरेटर साऊंड सर्व्हिसचे प्रमोद मडवी, रुपेश मडवी आणि त्यांचे दोन्ही मात्र ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्या म्हणजेच भैरव याचं सुद्धा आगमन झालं आहे. मनपूर्वक स्वागत आणि हार्दिक शुभेच्छा आजच्या शेवटच्या दिवसासाठी. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आज ऐकत आहोत डॉक्टर गवळी, त्याचबरोबर सिद्धिक भावे, सुनील शेळके यांचं सुद्धा आगमन झालं. मनपूर्वक स्वागत. आणि या स्पर्धेचे आमचे जे अँकर आहेत ते म्हणजेच भरत वटारी आणि त्याचबरोबर उपेश चौधरी यांचं सुद्धा आगमन झालं आहे. मनपूर्वक स्वागत आहे. रोहन मुकादम यांचा सुद्धा मी उल्लेख करेन, त्यांनी सुद्धा मात्र खूप चांगली साथ दिली आहे. ती अल्पेशला सुद्धा मी निश्चित आभार व्यक्त करतो आणि शेवटच्या दिवसासाठी हार्दिक शुभेच्छा सुद्धा देतो या दोन्ही व्यक्तिमत्वांना. ऑल द बेस्ट. सामना आपण सुरू करूया. पहिला चेंडू आउटसाइड एज फ्लाय आणि डीप थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. चेंडू सीमारेच्या बाहेर जातोय, चौकार. फलंदाज शफल झाला होता. चेंडूच्या डेप्थपर्यंत पोहोचून चेंडूला कव्हर्समध्ये खेळायचा प्रयत्न, पण अत्यंत वेगवान चेंडू. बॅटची लिडिंग एज घेऊन बघा, फ्लाय स्लिपमध्ये जबरदस्त फ्लाय झाला चेंडू आणि त्या मात्र खेळाडूला मात्र बीट करून चेंडू थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर अत्यंत वेगाने निघून गेला. 3 ते 4 बाउन्स नंतर चौकाराने इथे मात्र खातं उघडले करेश म्हात्रे. या संघाची ओळख आहे, करेश म्हात्रे आहे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत. आणि त्याच्यासोबत आले तो म्हणजेच मिलिंद म्हात्रे आघाडीला. 4 षटकांच्या सामन्यामध्ये डावाला सुरुवात करण्यासाठी खास करून पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात झाली आहे पहिल्या चेंडूवर चौकाराने. गोलंदाज पंकज म्हात्रे. ऑन ड्राईव्ह कार्पेट शॉट आहे, खरा फिल्डिंग. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होणार ती मात्र शंका नाही आहे. चुकीची फिल्डिंग आणि त्याच्यावर मात्र एक चपराक पाहायला मिळते. सीमारच्या बाहेर चौकार. जसा उगवता तारा स्टाईल त्याची दमदार, आजूबाजूला खासदार आमदार. स्टाईल त्याची दमदार, आजूबाजूला खासदार आमदार. यानं झाली दुनिया सारी. कॉन्सन्ट्रेशन नव्हतं, 2 पायांच्या मधून चेंडू फरार झाला. सीमारेषेच्या बाहेर चौकार. हा तिसरा अँगल तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 आपण समोरासमोर अँगल बघतो, जो मात्र एक हायवे एंडकडून आहे, एक कॉमेंट्री बॉक्स एंडकडून, नंतर एक क्रॉस अँगल सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो. आणि तिन्ही अँगलच्या माध्यमातून आपण बघतोय हा प्रतिम चौकार, डोळ्यांचा पारणं फेडणारा करेशच्या बॅटमधून. रोहितकडून छोटीशी चूक झाली सर्कलच्या आतमध्ये आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेला चौकारासाठी. धावसंख्या 8. चेंडू हवेमध्ये मिस टाईम फटका क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत आणि जोपर्यंत चेंडूवर पोहोचेल डीप स्क्वेअर लेगवरून तोपर्यंत करेशने फक्त एकच धाव इथे अंकित केली आता चेंडूवर. आणि धावसंख्या एकूण अंकित झाली धावफलकावर. मला सांगतात अल्पेश 9 धावा धावफलकावर. 2 अप्रतिम चौकार आपण बघितले, त्यानंतर एक सिंगल बघितली. पुरस्कर्त्यांचा आम्ही मगाशी निश्चितच आभार व्यक्त केलं. या स्पर्धेमध्ये खूप मोलाची भूमिका त्यांनी बजावली आहे. जगनशेठ पाटील यांचं काल आपण बघितलं, व्यासपीठावर आगमन झालं होतं आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा महेंद्रशेठ पाटील यांना सुद्धा शुभेच्छा देण्यात आल्या. सरपंच इताडेगाव यांच्या माध्यमातून संपूर्ण ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात, त्याचा सुद्धा मी आभार व्यक्त करू. नेक्स्ट बॉल फ्रॉम PM पंकज म्हात्रे. हा फलंदाज थोडासा शफल झाला होता. क्रॉस बॅटेड शॉर्ट पिच चेंडू होता, शॉर्ट लेनचा चेंडू होता. ऑन साईडला पूल करायचा प्रयत्न, टायमिंग होत नाही आहे आणि डॉट डिलिव्हरी. भरत वतारी अप्रतिम कामगिरी या स्पर्धेमध्ये ॲज अ अँकर खूप चांगला रोल ते प्ले करत आहेत. हे पूर्ण स्पर्धेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. पाहुण्यांचं आगमन, त्याचं सन्मान, त्यांचं स्वागत ही जबाबदारी ते पार पाडत आहेत. धावसंख्या 9 धावा, अजून खातं उघडायचं आहे स्ट्राईक येणं फलंदाज मिलिंद म्हात्रेला. नेक्स्ट बॉल पुन्हा त्या ओव्हर द विकेट. या षटकातला 5वा चेंडू. शॉर्ट ऑफ लेंथ होता, लिडिंग एज आणि फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू फरार. सीमारेषेच्या बाहेर चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच. दोन्ही फलंदाजांनी चौकाराने खातं उघडलंय. एक चेंडू निश्चित एक्स्ट्रा घेतला तो मिलिंदने, पण फायनली मात्र पॉवर प्लेमध्ये चौकार येतं. ही सगळ्यात जमेची बाजू आणि महत्त्वाची बाजू आहे ती भादवड संघासाठी. आपण बघतोय या इनिंगमध्ये आतापर्यंत या षटकामध्ये 3 चौकार पाहायला मिळत आहेत आणि संघाची धावसंख्या सुद्धा तितक्याच वेगाने पुढे सरकली आहे. मला सांगतायत अल्पेश 13 धावा धावफलकावर.
फुलटॉस आहे ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक मिड विकेटला चेंडूवर येत आहेत. वाडीश लॉंग ऑन वरून चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एक धाव. थोडीशी मिसफिल्ड पण रिकवर करतायत. एका षटकाचा खेळ समाप्त होतो. एका षटकाकडे धावसंख्या मला सध्या अल्पेश. एकूण अंकी जरी 14 धावा धावफलकावर. 4th इनिंग विदाऊट लॉस. एकही गडी न गमावता 14 धावा कुठल्याच मैदानावर आपण बघतोय. चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात झाली आहे. तर मोहित घर येतो गोलंदाजी मार्कवर. यासाठी पारितोषिक येत आहे. रोशन घर त्यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज. तेवढा कॅपेबल आहे गोलंदाज. आम्ही गोलंदाजी बघितली आहे. केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये अफलातून गोलंदाजी केली होती. जबरदस्त छाप सोडली होती या खेळाडूने. एक कॉपी बुक स्टाईल गोलंदाज म्हणून ख्याती आहे खेळाडूची. आणि तो येतो गोलंदाजी मार्कवर कारोली संघाच्या माध्यमातून दुसरा षटक घेऊन. आता बघायचं तर मात्र या मुवमेंटला करेश आणि त्याचबरोबर मिलिंद म्हात्रे कशा प्रकारे फेस करणार ते गोलंदाज मोहित गरत. मोहितने नावाप्रमाणे खेळ केला आपल्या करिअरमध्ये. मोहित करणारी त्याची गोलंदाजी. पप्प्या खारीक मिड ऑफमध्ये फिल्डिंगमध्ये काही चेंजेस आणतोय. पहिल्या चेंडू षटकातला स्लोअर वन चेंडू होता. पंचांकडे अपील मात्र निश्चित झालं होतं विकेट किपरकडून. पण पंच तेच सांगत की चेंडू ऑफस्टूच्या किंचितचा बाहेर होता. लेग बायचा सिग्नल. ऑफस्टमच्या बाहेर तुम्ही पाहू शकता. येस, गुड डिसिजन. आउटसाईड ऑफ स्टंप जवळजवळ तिथे पाचवा सुद्धा स्टंप लागेल या ठिकाणी चेंडू जाऊन लँड झाला. पाहायला चेंडू ब्रश होतोय आणि लेग बाय सुरुवात एकदा अंकित होते. धावा एकूण अंकित झाले धावफलकावर त्या 15 धावा. 15. प्रिन्स मूवीजचं एक अप्रतिम टेलिकास्ट पण पाहायला मिळते स्क्रीनवर. या स्पर्धेचं पूर्णपणे जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. 6 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. रवी गुळवी आणि त्यांचे ऑफिशियल तुम्ही आता प्रथमेश आमच्यासोबत आहेत. चांगला फटका आहे. बघायचं आहे एक्झॅक्टली चेंडू कुठे जाऊन लँड होणार. येस, सीमारेषे बाहेर बेधुंद करणारा फटका. षटकार. चेंडू टाकला होता. स्विंग होण्याच्या अगोदर जबरदस्त पिकअप आणि एक हॉट शॉट कनेक्शन पाहायला मिळालं. चेंडू सरळ लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय बरोबर स्क्रीनच्या बाजूला आणि षटकार वसूल केलाय तो मोहितच्या अगेन्स्ट म्हणजेच करेश म्हात्रेने. धावसंख्येने वेग पकडला. षटकाराच्या मदतीने धावसंख्या अंकित झाली एकूण 21 धावा. 21 ऑन स्कोर कार्ड. पप्प्या खारीक पुन्हा अजूनही काही चेंजेस फिल्डिंगमध्ये आणतोय. बघायचं एक डीप पॉईंटला खेळाडू सेट केला होता. त्याला मात्र त्याच्या आतमध्ये बोलवतोय आणि स्वतः मात्र सरकतो डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये. हे चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतात फील्डमध्ये सातत्याने होत असताना. कव्हर पॉईंटसुद्धा एक आहे. त्यानंतर गलीमध्ये खेळाडू सेट केला आहे. फ्लाइंग स्लिप आहे. मिड ऑफ एक आहे. मिड ऑफ नाही आहे. ओ द विकेट टॅप केला. अंडरम बॉक्स स्टाईल फटका. इथे कंप्लीट झाले. करेशने स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न. इथे चूक होते आणि सातत्याने चुका करतायत खेळाडू कारुली संघाचे. ज्या संघाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता प्रेक्षकांचा बदललाय. जो संघ मोठ्या संघांना सुद्धा मात्र धूळ चालू शकतो एवढी क्षमता या संघामध्ये आहे. आणि त्या संघाकडून होत्या त्या चुका. कॉर्डिनेशन नाही आहे. कॉलिंग नाही आहे. चेंडू जेव्हा फेकले जातात ते मात्र परफेक्टली ऑन द स्टंप नाही आहेत. थोडेसे मात्र ऑर्थोडॉक्स पैकी होते आणि त्याचा फायदा उचललाय करेशने. 2 धावा धावून पूर्ण केल्या आहेत आणि धावसंख्येला दिला आकार धावफलकावर तो 23 या धावसंख्येवर. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. एक्स्ट्रा बाउन्स. सुपर्ब डिलिव्हरी. येस, 1 फॉर द ओव्हर. पंच मात्र सिग्नल देत असताना प्रल्हाद पाटील. पंचांची भूमिका खूप चांगली आणि तटस्थ आहे. कॉन्ट्रोवर्सी नाही आहे क्रिकेट स्पर्धेमध्ये. याचं पूर्णपणे क्रेडिट जाते ते आमच्या सर्व पंचांना. शानू कुरेशी आणि सध्या आपण बघतोय प्रल्हाद पाटील पंचांच्या भूमिकेत आहेत मैदानामध्ये या सामन्यामध्ये. 1 फॉर द ओव्हरचा कॉल दिलाय. गुड बॉलिंग मोहित गरत. स्लोअर वन चेंडू होता. ऑन साईडला अप्रतिम फटका फेकून दिला डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक उत्तुंग फटका. षटकार.
प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा निश्चितच आवाज राष्ट्रवादीचा सध्या घुमतोय या मैदानावर सुद्धा आणि काय फटकेबाजी होते बॅटमॅन स्वीट साऊंड फ्रॉम करेश मात्रे ताकदीचा जबरदस्त वापर करतात खूप चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळते धावसंख्या 29 रिव्हर्स अटेम्प्ट केलाय चांगला शॉट चांगला कनेक्शन वन बाउन्स ओव्हर द रोप सीमारेषे बाहेर चौकार स्पेशली पहिलं षटक जर आपण बघितलं त्या षटकामध्ये मला सांगतात अल्पेश धावाच्या खर्च झाल्या ते एकूण 14 पण त्याच्यापेक्षा जास्त महागडा गोलंदाज ठरला आहे तो म्हणजेच मोहित गरज शक्यतो मोठे फटके मारण्याची संधी देत नाही इकॉनॉमिकल षटक टाकतो विकेट घेतो ही त्याची ओळख राहिली आहे केंद्रीय राज्य मंत्री चषकामध्ये आम्ही त्याचा परफॉर्मन्स बघितला आहे अक्षरशः नावाप्रमाणे त्याने खेळ केला आहे मोहित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते आणि तुम्ही बघा आमचा कॉमेंट्री बॉक्स इथे मात्र कव्हर झाला आहे थँक्यू सो मच प्रिन्स मूवी प्रथमेश अँड ऑल टीम माझ्यासोबत तुम्ही आता अल्पेश गायकवाड त्याचबरोबर दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे आणि खूप चांगला टेलिकास्ट आम्हाला इथे पाहायला मिळते ते म्हणजेच प्रिन्स मूवी यांच्या माध्यमातून सर्व आमच्या कॅमेरामॅनचं टेक्निकल टीम स्कोररचं सर्वांचं मनपूर्वक कौतुक आम्ही ते करू कारण साधारण तुम्ही बघतात 5 दिवस आणि 5 दिवस अहोरात्र मेहनत या सर्वांची कारण आपण बघतोय की विद्युत प्रकाश झोतामध्ये डे नाईट फॉर्ममध्ये क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते जवळजवळ दुपारची जर उल्लेख आपण केला तर 12-12:30 वाजता शेड्यूल सुरू होतं 40+ त्यानंतर आपण बघतो रेग्युलर क्रिकेटकडे आपण वळतो 2-2:30 वाजता ते शेड्यूल सुरू होतं आणि ते शेड्यूल संपता जवळजवळ मध्यरात्रीचे 3 ते 4 वाजतात आणि अशा मुवमेंटला आपण बघतोय की आमच्या आयोजकसुद्धा अक्षरशः त्यांनी कंबर कसली आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्युत प्रकाश झोतामध्ये ही पहिल्यांदा क्रिकेट स्पर्धा खारगावमध्ये पाहायला मिळते आणि खारगावमधल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये जेव्हा इथे संघनायक आला टॉस करण्यासाठी आवर्जून तोंड भरून कौतुक केलं क्रिकेट स्पर्धेचं ही मेहनत आहे सर्वांची साई स्पोर्ट्स खारगाव असो सरपंच ग्रुप खारगाव असो यांची मेहनत आहे पंचांची मेहनत आहे आमच्या लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून प्रिन्स मूवीची सुद्धा मेहनत आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्वर्गरंगा मंडप डेकोरेटर सुद्धा मी आवर्जून उल्लेख करेन रुपेश मडवी आणि प्रमोद मडवी यांचा आणि त्यांच्या दोन्ही पुढच्या पिढींचं भैरव आणि बॉबी गोलंदाजी मार्कोड गोलंदाज सज्ज होईल यो महेश चेंडू उंच गेला मिस टाइम आहे क्षेत्ररक्षक जज करतोय डीप मधून येतोय वेगाने चेंडूच्या खाली होणार का जेल वॉट अ कॅच अप्रतिम जेल अँड अनएक्सपेक्टेड बॉल केल जेल तुम्ही पाहतात आणि काय कॅच घेतलाय पहिल्या विकेटचं पतन आणि खरंच कौतुक करेन ते रोहित मॅग्निफिसंट कॅच साऱ्या दोस्तांचा हात हाई पाठीशी त्याच्या दम हाई नावात साऱ्या दोस्तांचा हात हाई पाठीशी त्याच्या दम हाई नावात येस निश्चित आम्ही चेक करू कारण सर्वांचं लक्ष त्या झेलवरच होतं आणि पंचांनी काहीतरी सिग्नल केलं आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येस बॅट्समनने जेव्हा फटका एक्झिक्यूट केला त्याची पोझिशन काय होती कुठल्या प्रकारची मुवमेंट इथे झाली की नाही बिहाइंड द स्टंप किंवा स्टंपच्या जवळ त्या गोष्टी आता मात्र चेक केल्या जातील प्रिन्स मूवीच्या माध्यमातून पंचांचे सक्षम आहेत तटस्थ आहेत न्यूट्रल आहेत निर्णय निश्चित ते घेतील यस बॅट जेव्हा पूर्णपणे फ्लो आपण बघितला बॅटचा तो पाठीच्या मागे निश्चितच घेऊन गेलाय पण बघायचं पण याच्या पंचायतीवर काय निर्णय घेत आहेत समोरच्या आपण बघूया पण या अँगलने आपण बघतोय तर मला असं वाटतं बॅट चेंडू एस टीपासून थोडीशी लांब आहे बघूया पंच यावर काय निर्णय घेत आहेत दोन्ही अँगलने चेक केले जाते कारण क्लोज डिसिजन आहे
कारण यावर इम्पॅक्ट पुढचा आपल्याला पाहायला मिळणार की फलंदाज तर बाद झाला आहे त्याच्यात मात्र शंका नाही, मग तो सेल्फ आउट झाला आहे की कॅच आउट झाला आहे हे डिपेंडंट. त्यामुळे काय होणार आहे की जर कॅच आउट असेल तर स्ट्राईक मिळेल ती करेशला, आणि जर सेल्फ आउट झालं असेल तर नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला असणार. बघूया यावर काय निर्णय इथे होतोय, कारण त्यासाठी आम्ही थांबलो आहोत. आमची पंच टीम बघू पाहू शकता, तिन्ही पंच आता मात्र कंट्रोल रूममध्ये आहेत. भाऊ पाटील, त्याचबरोबर राजेंद्र पाटील आणि शिवाजी मडवी. काल जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला. देर इज नो हिट विकेट, कॅच आउट आहे फलंदाज. कारण हवेचा सुद्धा आपल्याला प्रचंड झोत पाहायला मिळतो, वेग पाहायला मिळतो आहे. त्यामुळे शक्यता अशी आहे की हवेने सुद्धा बेल्स पडली असेल. शुड बी 33 लॉस ऑफ 1. 33 धाव्यांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी, आणि पहिल्याच चेंडूवर इथे मात्र आपल्या संघाला यश मिळवून दिले तो गोलंदाज महेश. स्ट्राईक एंडला असेल तो फलंदाज करेश म्हात्रे. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज येतोय नवीन बाळा तरे. चला सामना सुरू करा. महेश पाटील, हो खोलवर टप्प्याचा चेंडू तर खोदून काढायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूर आहेत. बघायचं गोलंदाज स्वतः चेंडूवर जातोय, 2 धावांचा प्रयत्न नकारलाय. गुड डिसिजन. फॉलो थ्रूमध्ये स्वतः महेश पाटील चेंडूवर गेला, चेंडू कव्हर करण्यासाठी, पिकअप करण्यासाठी, घेण्यासाठी, आणि दरम्यान एक धाव तिथे मात्र चोट्या स्वरूपात कंप्लीट केली ती करेश म्हात्रेने. धावसंख्या दिला आकार, धावफलक 34 धावसंख्येवर. स्ट्रायकिंग एंडला बाळा तरे, वॉटर क्रिकेटर फ्रॉम भादवड. बाळा तरे, करेश म्हात्रे इम्प्रेस केलं आहे या सर्व खेळाडूंनी मागच्या कित्येक वर्षामध्ये आपल्या परफॉर्मन्सच्या माध्यमातून. खुल्या गटात सुद्धा या खेळाडूंना प्रचंड मोठ्या प्रमाणावर मागणी आहे व्यावसायिक क्रिकेट खेळण्यामध्ये. स्ट्राईक एंडला बाळा क्लोज आहे, एसटीच्या एकदम जवळ, इन द क्रीज, आणि महेश सज्ज होते पुढचा चेंडू घेऊन बाळाच्या समोर. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, बघायचंय विकेट किपर चेंडू डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न करतोय. किंचितचा बचावलाय. बाईचा सिग्नल पंच इथे करतायत. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, आणि जणू काही महेशने ऑलरेडी हेरलं होतं की बाळा तरी आल्यानंतर स्ट्राईक एंडला त्याचा पेटर्न स्ट्रोक खेळण्याचा तो प्रयत्न करेल, आणि तसा चेंडू हाताला बरोबर लेग स्टिकच्या किंचितचा बाहेर. तिथे मात्र फलंदाज बीट झाला, पण विकेट किपर निश्चित बघतोय की आपण त्याच्याकडनं मिसफील्ड झाली, आणि बाईच्या सुरुवात एकदा इथे अंकित झाली. येस, बघू शकता तुम्ही ऑप्शनच्या बाहेर थोडासा भरपूर दूर ठेवला होता चेंडू, त्याच्या रेंजच्या बाहेर. धावसंख्या 35 धावा, काठावर पास, 35 ऑन बोर्ड. स्ट्राईक एंडला करेश. फुल टॉस आहे, ऑफ ड्राईव्ह, अप्रतिम फटका, गॅप आहे खूप मोठा, आणि गॅप अक्षरशः भेदून काढलाय. वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू सीमारेषा बाहेर झाला, दणदणीत आणि सणसणीत चौकार. चौकार पाहायला मिळतोय, आणि खूप चांगला, खूप मोठा गॅप सुद्धा होता, कारण की एक खेळाडू आपण बघतोय तो म्हणजे डीपमध्ये होता, डीप थर्डमॅनला, बॅकवर्ड पॉईंटला, आणि तिथून मात्र हा गॅप शोधत असताना करेशने मात्र चौकार वसूल केला. पप्प्या खारीकच्या बाजूने चेंडू निघून गेला तो डीपमध्ये, आणि चौकाराने धावसंख्या पुढे सरकली ती 39 धावा धावफलकावर. सुभाष धुमाळ यांचं आगमन झाले, मनपूर्वक स्वागत आहे. सकाळ सत्रामध्ये त्यांनी पूर्ण मैदान कव्हर केलं होतं, कारण आपण बघितलं की आपण या व्यासपीठाच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर किंवा पूर्णपणे मैदानामध्ये. चेंडू हवेमध्ये, टॅप शॉट, 2 धावांचा प्रयत्न, पण फेक चांगली झाली आहे. गुड डिसिजन फ्रॉम करेश. एकच धाव अंकित होईल. धावसंख्या धावफलकावर 40 धावा. सुभाष धुमाळे सकाळ सत्रामध्ये चांगलं कव्हरेज इथे मात्र दिला या स्पर्धेला, कारण साडी वाटपचा कार्यक्रम होता महिलांसाठी, आणि मात्र तो कार्यक्रम मात्र पूर्ण सुंदररित्या कव्हर केला तो आमच्या सुभाष धुमाळे यांनी. गुड जॉब. दुपारच्या वेळेत थोडीशी विश्रांती घेतली आहे. आमचे भैरूसुद्धा थोडीशी विश्रांती घेत आहेत. घ्या विश्रांती, कारण गरज आहे. धावसंख्या 40 धावा धावफलकावर 3 षटकांचा खेळ इथे नाही ना. येस, अजून एक चेंडू शिल्लक आहे. तिसरं षटक मार्गस्थ मैदानावर, आणि स्ट्रायकिंग याला पहिल्यांदाच तुम्ही पाहत या षटकामध्ये दुसऱ्यांदा आहे बाळा तरे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा, पुन्हा एकदा फसला आहे. LBW, फलंदाज बाद होईल, आणि काय रिॲक्शन बॉलरकडून तुम्हाला पाहायला मिळते महेशकडून. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, आणि बरोबर चेंडू स्टंपच्या समोर ठेवला, आणि पायचीत पकडले ते बाळा तरेला. फलंदाज बाद.
आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात. तीन षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि 40 धावा अंकित झाल्या धावफलकावर. आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण बघतो आमच्यासोबत झुबाधुमा जॉईंट होत आहेत. वर स्क्रीनवर पाहायला मिळतात ते म्हणजेच भरत वटारी खूप चांगले निवेदक सुद्धा आहेत आणि खूप चांगली त्यांनी कव्हरेज दिलं आहे पूर्णपणे आमच्या स्टेजला व्यासपीठाला. जेव्हा मान्यवरांचं पाहुण्यांचं आगमन होतं निश्चित त्यांच्या माध्यमातून आपण बघतो की सर्व पाहुण्यांचा आणि मान्यवरांचा सन्मानसुद्धा तिथे केला जातो. आणि त्यांच्यासोबत उपेश चौधरी यांनी सुद्धा मात्र खूप चांगली भूमिका बजावली आहे या पूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये. हॅलो चेक. तर खरोखर साई स्पोर्ट्सच्या वतीनं या स्पर्धेसाठी जे प्रेक्षक आलेले आहेत प्रेक्षकांसाठी जो झेल कोणी घेईल त्याच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे कंटिन्यू. साईस संघाने साईसच्या खेळाडूंनी हे बक्षीस ठेवलेलं आहे. आणि या साहेबांचा वाढदिवस बरोबर 8 वाजता ज्यांना कोणाला केक आणायचे असतील त्यांनी बरोबर 8 वाजता ते केक आणायचे आहेत. कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. 8 वाजल्यापासून बरोबर तो कार्यक्रम सुरू होणार आहे. एकाच वेळी लक्षात ठेवायचं आहे 8 वाजताच बरोबर केक कापण्याचे कार्यक्रम संपन्न होणार आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद भरत वटारी. खोदून काढायचा प्रयत्न ब्लॉक होलमध्ये चेंडू होता. चांगला चेंडू हाताला स्लॉग ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये. आतापर्यंत आपण बघितलं की 40 धावा अंकित झाल्या 13.33ची गती राखत असताना. आणि आता मात्र निर्णय षटकामध्ये तुझा प्रयत्न तोच असेल परेशचा की कमीत कमी या षटकात 13 ते 15 धावा यायला हव्या. सरासरीमध्ये मागे पडता कामा नये जेणेकरून एक चांगली धावसंख्या एक चांगली टोटल इथे उभी राहील. आणि तो प्रयत्न सुरू आहे करेशचा. पहिला चेंडू निर्धाव टाकला आहे गोलंदाजाने. या षटकामध्ये आपण बघतोय गोलंदाज निर्णय षटक घेऊन आला आहे तो कारिवली संघाकडून प्रतीक नाईक. नेक्स्ट बॉल क्रॉस बॅटेड शॉट आहे. बघायचं आहे ताकद किती आहे फटक्यामध्ये. क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे. गॅपमधून चेंडू फरार. सीमारेषेच्या बाहेर चौकार. साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्याने तो फेमस झाला. महेंद्र पाटील माणूस भला करी तो मदत गोरगरीबाला. ताकद तर भरपूरच होती या फटक्यामध्ये. ताकद भरपूर प्रचंड युटिलाइज केली होती पण प्रॉपर कनेक्ट झाला नाही. पण तरी सुद्धा चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी निघून गेलाय. बघायचं आहे अजूनही या षटकातले 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या अंकित झाली धावफलकावरती एकूण 2 गण्याच्या मोबाईलमध्ये 44. 44 लॉस ऑफ 2 इन लास्ट ओव्हर. स्लाइस केलंय. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिस्पॅच. कलात्मक फटका. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू खूप वेगाने निघून गेलाय. सीमारेषेच्या बाहेर चौकार. ऑन द फ्रंट ओपनिंगला तो आला आणि काय बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. मॅग्निफिसंट बॅटिंग. पहिल्या चेंडू निश्चित त्याने ब्लॉक टाकला होता गोलंदाज तो प्रतीकने पण थांबेल ते नाव कसलं करेश म्हात्रे. करेश म्हात्रे जबरदस्त बॅटिंग. 2 चौकार वसूल केलेत. वैयक्तिक 41 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत मैदानावर या सामन्यामध्ये. आणि संघाची धावसंख्या आपण बघतोय 48 धावा. यस वॉल ऑफ भादवड. काही गेस्ट काही पाहुणे व्यासपीठ दिशेने येत आहेत कारण आज आपण पाहतोय स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय महेंद्र शेठ पाटील यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. त्याचं औचित्य साधलं जातं आणि निश्चित आज प्रेक्षक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील. पाहुणे खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून.
तुम्ही पाहू शकता सामान्य महेंद्रशी पाटील यांना भेटण्यासाठी तुम्ही पाहता त्यांची शुभचिंतक येत आहेत, वडीलधारी माणसं सुद्धा येत आहेत त्यांना आशीर्वाद देण्यासाठी. नेक्स्ट बॉल, स्लोअर वन चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन केलं, थोडासा ओव्हरपिच चेंडू होता पण इथे मात्र लाईन ओळखू शकला नाही आहे. डॉट डिलेव्हरी, दुसरा चेंडू निर्धाव या षटकातला. 2 चेंडू 2 आपण चौकार सुद्धा बघितलेत. 48 धावा धावफलक आहेत, निर्णय षटक मार्गस्थ आहे. 2 गडी बाद झालेत. आघाडीचे फलंदाज आपण बघितलं तर बाद झाले, म्हणजेच मिलिंद म्हात्रे. बाळाद्रे सुद्धा तंबूत परतला. सागर तरीला अजून स्ट्राईक मिळाला नाही आहे, पण मला असं वाटतं करेचा प्रयत्न असेल की स्ट्राईकला तोच थांबेल आणि तोच 2 मोठे फटके दाखवेल येणाऱ्या 2 चेंडूमध्ये. प्रतीक पाटील पुढचा चेंडू घेऊन उजव्या हाताने ओव्हर द विकेट. क्रॉस बॅटेड शॉट आहे, हवेच्या विरुद्ध फटका आहे. शेतशक बघायचं जज करतोय आणि चूक होणार नाहीये. मिड विकेटला फायनली मात्र ही विकेट मिळते करेची आणि तिसरा फलंदाज बाद होतोय तो भादवड्या संघाचा. हॅलो जय- चेक. आमच्या न्यू हायस्कूल खारबावचे सर जे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन परत चाललेले आहेत, त्याने यायचा VIP डाईसवरती. धन्यवाद. हीच तर आपली संस्कृती आहे. तुम्ही बघू शकता आज महेंद्र पाटील साहेबांचा वाढदिवस. शाळेतले शिक्षक समोर आले आणि लगेच त्यांच्या समोर त्यांचा वाकून त्यांनी आशीर्वाद सुद्धा घेतला. चांगला चेंडू ऑफ्टनच्या बाहेर, वाईट थोडासा तुम्ही बघतात वेगवान चेंडू होता आणि पूर्णपणे बीट करून गेलाय तो विकेट किपरच्या हातामध्ये. चालू असलेल्या सामन्याचा विजेता संघ जर्मन टेंबिली संघाशी लगेचच फाईट करेल पुढच्या सामन्यामध्ये. आणि एकूण धावसंख्या आपण बघतोय अंकित झाली 48 धावा धावफलकर थांबले आहेत. आपण बघतोय या षटकामध्ये 4 चेंडू निर्धाव टाकलेत, 1 विकेट घेतली आहे त्या 4 चेंडूमध्ये आणि 2च चौकार आपल्याला पाहायला मिळतात. 8 धावा खर्च केल्यात या निर्णायक षटकामध्ये, ते प्रतीक पाटील नाही. आणि 49 धावसंख्येचं लक्ष्यही ते उभारलं आहे. आतापर्यंत आपण बघितली 4 षटकांनी 4 षटकांच्या अखेरीस आपण 48 धावा 12ची गती पाहायला मिळते. स्क्रीनवर सुरू तुम्हाला पाहायला मिळते. अप्रतिम दृश्य इथे कव्हर केलं आहे. मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला भरत वटारी यांनी की शाळेचे काही तिथे शिक्षक उपस्थित आहेत आणि त्यांच्या समवेत मात्र आजचे बड्डे वयाच्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक महेंद्र पाटील साहेब सुद्धा पाहतात फोटो इथे मात्र कव्हर करत असताना. सर्वांचा मी आभार व्यक्त करू. आपण इथे आलात आणि खास करून आपण विनंती करतो ते म्हणजेच या व्यासपीठावर आपल्या सर्व सरांना विनंती करतो की सर्व शाळेच्या शिक्षकांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या यथोचित मान सन्मान इथे मात्र केला जाईल आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. नाही, ही गोष्ट मला खूप चांगली आवडली अल्पेश. आपण बघितलं की जसे शाळेचे शिक्षक समोरून येत होते, स्वतः महेंद्र पाटील जे मात्र त्यांचा आज वाढदिवस आहे स्पर्धेचे आयोजक आहेत. आणि आपण बघतो की प्रथम गुरु म्हणजे आपण शिक्षक आपण यांना उल्लेख करतो आणि त्यांच्यासमोर त्यांनी मात्र नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत वाढदिवसाच्या दिवशी आणि निश्चित त्यांनी सुद्धा आशीर्वाद भरभरून दिलेत. हे तुम्ही पाहतात सर्व ज्येष्ठ शिक्षक आहेत, त्यांच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. 49 धावसंख्येचं लक्ष आहे, 12.25ची गती आहे आणि जसा सामना ते सुरू होईल आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये सिद्दीक भावे यांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद परब सर, आपने सही कहा. देखिए आज आप कमेंट्री कर रहे हैं, मैं कमेंट्री कर रहा हूँ, गौरी सर कर रहे हैं. इसमें जो रोल है वो टीचरों का है. ये हम पर मेहनत नहीं करते तो हम इस मकाम पे नहीं पहुँचते. हॅलो चेक. और मी मोनिश तरे यांना विनंती करतोय की सन्मान्य श्री गीतेश काठे खारबाव याचा स्वागताने सन्मान करायचा आहे. आपल्या टी व्ही स्क्रीनवरती पाहत आहेत गीतेश काठे यांचा स्वागताने सन्मान केला जातोय. आमच्या न्यू हायस्कूल खारबावच्या सर्व शिक्षकांना विनंती आहे की आपण VIP डाईजवरती यायचं आहे. धन्यवाद. यस राजू पाटिल युवा सेना भिवंडी तालुका सचिव और हर्ष मात्रे कारिवली ने इस वक्त जन्मदिन की शुभकामनाएं दी है. महेंद्र पाटिल को और कारिवली टीम को ऑल द बेस्ट कहा है. साथ ही साथ विराज भुईर ने कहा है खेल की शुरुआत पपिया खारिक क्या पलटवार करेंगे, क्या करेश मात्रे का जाल बुना जाएगा. सुनते रहिए, देखते रहिए. लेट आत्माराम गुलवी चषक, ये 2 स्टार खारबाव के करण पाटिल और वंडर बॉय प्रणय पाटिल. तो खेल की जब शुरुआत होगी तो कमेंट्री की जोड़ी आपके साथ रहेंगी. पहले 2 ओवर सुनील शिल्के करेंगे और बाद के 2 ओवर
कंप्यूटर कमेंटेटर शुभा धुमाल करेंगे और बताएंगे भी कि महेंद्र पाटिल के जन्मदिन के साथ अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में आज किसका जन्मदिन है। इट्स ओवर टू सुनील शिल्के, वॉइस ऑफ मुरबाड एंड कंप्यूटर ऑफ भिवंडी, सुभाष धुमाल। हॅलो, धन्यवाद भावे सर. चला मैदानाच्या आतमध्ये पहिलं सत्र संपलंय. दुसऱ्या सत्राला अगदी अल्पावधीतच झालेली सुरुवात तुम्हाला निश्चितच पाहायला मिळेल. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात खऱ्या अर्थाने साईज ग्रुप आयोजित स्वर्गीय आत्माराम शेठ गुळी चषक 2022 आणि या स्पर्धेचे उद्घाते, या स्पर्धेचे प्रणेते खारबाव गावचे प्रथम नागरिक सन्माननीय महेंद्र शेठ पाटील यांचा आज आहे वाढदिवस. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना देऊया लक्ष शुभेच्छा. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. पहिल्या सत्रात धावपलकर धावा लागलेले 48-48 आणि 49 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचे दुसऱ्या सत्रामध्ये. ते म्हणजे पप्या खारेक अँड टीम जय बजरंग कारिवली या संघाला 12.25 ची सरासरी गाठायची आहे. या खऱ्या अर्थाने दुपारच्या सत्रामध्ये सरतं दुपारचं सत्र आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामध्ये 24 चेंडू आणि 49 धावा असं समीकरण आहे. अनेक मान्यवर खऱ्या अर्थाने या मुख्य व्यासपीठाशी जोडतात आणि विनंती असेल तिथे मात्र या मान्यवरांना खऱ्या अर्थाने आज आपल्याला शुभ सन्मानित करावं लागेल, त्यांचा आदर तिथे करावं लागेल. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून आणि या स्पर्धेने खऱ्या अर्थाने आज पंचतारांकित म्हणजे 5व्या दिवसामध्ये अल्पेजी निश्चितच प्रवेश केलेला आहे. 5 आकडा तसाही हिंदू संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. माणसाचं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं असतं आणि निश्चितच या 5व्या दिवसामध्ये या स्पर्धेने केलाय प्रवेश. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 49 इज द टार्गेट फॉर जय बजरंग कारिवली. रोहित आणि प्रतीक नावाचे 2 फलंदाज तयार असतील हवे कडून. गोलंदाज करेश मात्रे, वॉल ऑफ भादवड. काय फलंदाजी अगोदर राहिली आहे करेश मात्रेची. 41 धावा त्याने धावपलकर जोडल्या आणि ज्यावेळेस तुम्ही चांगली फलंदाजी करून गोलंदाजीसाठी येत असता त्यावेळेस कॉन्फिडन्स लेवल चांगली असते. इथे मात्र खाली बसून स्लॉक केले चेंडूला आणि पाहता चेंडूने सीमारेषा ओलांडलाय. व्हॉट ए ग्रेट स्टार्ट. फटका दमदार चौकार. हा चौकार आलेला आपल्याला खऱ्या अर्थाने पाहायला मिळाला. काय फटका सजवला होता इथे मात्र रोहित नावाच्या या फलंदाजाने. 49 धाबांचा लक्षाचा पाठला करत असताना सुरुवात कशी असावी तर ती सुरुवात खऱ्या अर्थाने अशी मैदानाच्या आतमध्ये येते मात्र जी अभिप्रेत होती खेळाडू कक्षाला ती मिळून दिलेली रोहित नावाच्या फलंदाजाने एक चौकार आलेला खऱ्या अर्थाने आपण पाहिला. करेश टायर स्विच अटेम्प्ट केला. यावेळेस कनेक्शन पॉवरफुल आहे. पाहता चेंडू खऱ्या अर्थाने एक टप्पा घेत असताना सीमारेषा ओलांडतोय. हा चौकार. आपल्या टीव्ही रिप्ले मध्ये आपण खऱ्या अर्थाने पाहू शकता अगोदरच स्टान्स चेंज केला होता. शफल खऱ्या अर्थाने स्विच हिटसाठी स्वतःला तयार केलं होतं. बॉडी शेप होल्ड करून खऱ्या अर्थाने ठेवला होता आणि कंट्रोल स्विच हिटचा फटका आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. क्लास बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक 2 चौकारांनी या डाबाला सुरुवात केली. 49 धाबा धावपलकर निर्धारित 4 षटकांमध्ये सुभाष धुमाळ सर जोडायचे आहेत आणि चांगली सुरुवात आपण पाहतोय. पॉझिटिव्ह रिप्लाय दिला जातोय. 2 चेंडूमध्ये सलग 2 चौकार. करा फुलटॉस आहे रक्षात्मक रीतीने खेळला. इथे मात्र फलंदाजाला एक्सपेक्ट नव्हता अशा पद्धतीचा चेंडू सुद्धा त्याच्या समोर इथे मात्र या परिस्थितीमध्ये येईल आणि म्हणून अंतिमतः निर्णय घेतला. फक्त आणि फक्त डिफेन्सिव्ह शॉट ऑफर केला. या धावपलकर एक धाव जोडली. धावपलक आपण पाहू शकाल तर 8 धावांपर्यंत जो निश्चितच गेलेला आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये असताना आपण गोलंदाज पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडूला टर्न केलेला आहे. अगदी क्षेत्ररक्षक मिडवानचा फक्त आणि फक्त बघत बसला. त्याच्या डोक्यावरून माननीय श्री प्रफुल्ल गोविंद पाटील स्टँडला सलामी देणारा आजच्या दिवसातील फटका दर्जेदार. पुन्हा एकदा चौकार. अतिशय सुरेख फलंदाजी आपण पाहतोय. ज्याप्रमाणे सुरुवात हवी होती, ज्याप्रमाणे धावांचा पाठलाग करायला हवा होता त्याप्रमाणे पाठलाग केला जातोय रोहित आणि प्रतीक या दोन्ही सलामीरांकडून.
रोहितने लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 चौकार आपल्याला दाखवले होते. त्यामध्ये एक स्विचचा अटेम्प्ट केलेला फटका आपण पाहिला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने स्ट्रायकिंग एंडला आला प्रतीक आणि त्याने काय इथे मात्र निश्चित सुरुवात करून दिलेली आहे. पहिल्या चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडलाय, हा चौकार पहिल्या चेंडूवर इथे मात्र प्रेस केलाय. धावसंख्या आपण पाहतोय धावपलकावर 13 धावा. रोहित 2 चौकारींच्या मदतीने खेळतोय आपल्या वैयक्तिक 9 या धावसंख्येवर, ज्याने 3 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलेला आहे आणि प्रत्येक या फलंदाजाने चौकारीने आपल्या अकाउंट ओपन केलेलं आहे. 49चं लक्ष आहे, 12.25ची सरासरी आहे आणि जी सरासरी आवश्यक हवे ती सरासरी 2 चेंडू शेष असताना नक्कीच क्रॉस केलेली आहे जबरदंग कारिवली या संघाने. धावपलकर धावा आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा धावपलकर लागलेले आहेत. करेश मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर तयार होईल. त्याच्या समोरच्या अडचणी वाढवल्या आहेत. या षटकामध्ये 3 चौकार आतापर्यंत आलेत. स्टेप आउट झाले होते. पुन्हा एकदा काय फटका सजलाय. व्हॉट ए ग्रेट टायमिंग विथ ग्रेट पॉवर. यस, यावेळेस फटका खऱ्या अर्थाने 1 बाउन्स ओव्हर दी रोप, हा चौकार. प्यारा जसा उगवता तारा, स्टाईल त्याची दमदार, आजूबाजूला खासदार रमदार, स्टाईल त्याची दमदार, फटका बघा इनसाइड आउटच्या पद्धतीने खेळला गेलेला हा फटका होता. पंचांनी काय सूचित केले, चौकार की षटकार? यस इट इज षटकार. धन्यवाद. रिकन्फर्मेशन साठी तुम्हाला विचारलं. 16 धावा धावपलकर आहेत. पहिल्या षटकामध्ये काय फटकेबाजी राहिली, 3 चौकार आणि 1 षटकार. 49 धावांचं लक्ष सुभाष धुमाळ सर मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करायचं आहे. अगदी बरोबर आणि नक्कीच आपण पाहतोय या चिंतित दिसतोय करेश मात्रे, ज्याप्रमाणे सुरुवात केलेली आहे दोन्ही सामनावीरांनी. गुडलेन स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर फक्त आणि फक्त इथे मात्र रक्षात्मक रीतीने खेळून काढलेले आहे. या षटकाला खऱ्या अर्थाने समाप्ती दिली गेली ती एका धाबेने. याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे हा जो फलंदाज आहे प्रतीक, त्याला दुसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडला येण्याची संधी इकडे मात्र मिळेल. धावपलक एकने पुढे जात असताना 49 धाबांचं लक्ष प्रत्युत्तर काय चांगल्या पद्धतीने दिलं. पहिल्या षटकामध्ये एकही गडी बाद नाही आणि धावपलकर धाबा जोडलेल्या आहेत बिन बाद 20. धावसंख्या 20 आपण पाहतोय आणि आता मात्र शेलके सर समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. ज्याबद्दल कारिवली संघाच्या दोन्ही सामन्यांकडून चांगली सुरुवात आपण पाहतोय. ज्याप्रमाणे सुरुवात खरं तर कारिवली संघाला हवी होती त्याप्रमाणे सुरुवात मिळाली, त्यापेक्षा चांगली सुरुवात म्हणता येईल. निश्चितच मला असं वाटलं होतं करेश मात्रे यांनी अगोदर चांगली फलंदाजी केली होती. गोलंदाजीला आल्यानंतर कुठेतरी तो कॉन्फिडन्स त्याला कॅरी ओव्हर करता येईल, परंतु मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र परिस्थिती बदलली आहे. म्हणजे सुरुवातीपासूनच आक्रमणाला सुरुवात केली होती. रोहित याने 2 चौकार घेतले, त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रतीकने सुद्धा मागे वळून पाहिले नाही. त्यांनी सुद्धा त्यामध्ये अजून भर घातला. 1 स्टेप अहेड. त्याने त्याच्या बॅटमधून 1 चौकार आणि 1 षटकार दाखवला. काय फलंदाजी आहे, नेत्रदीपक फलंदाजी अँड फ्लाइंग स्टार्ट. 20 धावा धावपलकर. क्रमांक 2चं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन आपण पाहू शकाल तर नारायण स्मृती भादवड संघाकडून गोलंदाज वळतोय. हरीश मलावकर नावाचा हा गोलंदाज आहे. खऱ्या अर्थाने स्वतःला तयार करताना त्याला आपण इथे मात्र पाहू शकता. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं होतं, 20 धावा आले होत्या आणि त्यानंतर आता मात्र क्षेत्ररक्षणाचे दरवाजे खुले झालेले आहेत आणि क्षेत्ररक्षण कुठेतरी आता मात्र फैलावलेलं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. उजव्या हाताचा खऱ्या अर्थाने फलंदाज आहे. त्या फलंदाजाच्या विरोधात क्षेत्ररक्षणाचा जर आता आपण विचार केला तर धर्मराजा स्टँडच्या समोर डीप कव्हर पॉईंटमध्ये खऱ्या अर्थाने एक क्षेत्ररक्षक तैनात झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ आहे, त्याचबरोबर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आहे. थोडासा वाईड आपल्याला खऱ्या अर्थाने उभा राहिलेला पाहायला मिळतो. डीप मिड विकेट जिथे त्याची जागा आहे खऱ्या अर्थाने तीच जागा त्याने होल्ड केली असं म्हणायला हरकत नाही. डीप स्क्वेअर लेग रिजनवर एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता आणि कदाचित एक क्षेत्ररक्षक डीप फाईन लेग सीमारेश्वर कदाचित असू शकतो. आमच्या उड्या डोळ्यांनी आम्ही ती पोझिशन इकडे मात्र हेरू शकत नाही. 20 धावा धावपलकर. क्रमांक 2चं षटक सुरू करण्यासाठी मार्गस्थ करण्यासाठी हरेश मळावकर नावाचा गोलंदाजी ते मात्र तयार होताना आपण पाहू शकता. आजच्या दिवसातील या सामन्याने खऱ्या अर्थाने निश्चितच अतिशय रंग भरले असं म्हणायला हरकत नाही. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आहे भादवड वर्सेस कारिवली. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर कुठेतरी राईज होत होता. फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. ज्या वेळेस खराब चेंडू मिळतात त्या वेळेस मोठे फटके खऱ्या अर्थाने आपल्याला दाखवतात आणि ज्या वेळेस गोलंदाजी चांगली होते त्यावेळेस त्या गोलंदाजाला सन्मान दिला जातो, त्या चेंडूला सुद्धा सन्मान दिला जातो आणि एकेरी दुहेरी धावेवर भर दिला जातो. 21 धावा धावपलकर.
काय अप्रतिम गेम प्लॅन मैदानाच्या आतमध्ये ते मात्र पाहायला मिळतो. चेसिंग करणाऱ्या जय बजरंग कारिवली या संघाचा अतिशय नामवंत अशा पद्धतीचा हा संघ आहे. तालुका क्रिकेटमध्ये फार चांगलं रँकिंग त्यांचं खऱ्या अर्थाने असतं. त्यांच्याकडे फार मोठे मॅच विनर्स आहेत. पाहायचं मैदानाच्या आतमध्ये या चेसकडे खऱ्या अर्थाने ते निघालेले आहेत. स्विच अटेम्प्ट केलाय. चेंडू फार काळ हवेमध्ये कव्हर पॉइंट रिजन मध्ये खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षक तैनात असतील. अंतिम क्षणाला त्याच्याकडून झाली आहे चूक. मला असं वाटतं 90% हा झेल जवळजवळ घेतला होता. उर्वरित 10% कुठेतरी थोडी घाई झाली आणि गोंधळात असलेली परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये त्या क्षेत्ररक्षकाची आपण पाहिली. अंतिमतः झेल मात्र टिपू शकले नाही. हे तितकंच अंतिम सत्य आहे. 2 धावा धावपालकर. झेल कदाचित शेलकेसर पकडला असता तर एक दबाव वाढवण्याची संधी निर्माण झाली असती. मात्र झेल तिथे सोडला जातोय आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय कारिवली संघ पुन्हा एकदा चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हरीश मलावकर गोलंदाजी मार्गावर आलेला आहे, ज्याने केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती. विकेट हॅट्रिक ही त्याच्या नावे आपल्याला पाहायला मिळली होती. इथे आपण पाहतोय तो गोलंदाजी करताना. कारिवलीवरून युवा नेता वैभव पाटील, सिद्धांत पाटील याचकडून जय बजरंग कारिवली संघाला शुभेच्छा येतात आणि साहेबांना वाढदिवसाच्या सुद्धा शुभेच्छा येतात. धन्यवाद. 2 धावा धावपलकर जोडल्यानंतर धावपलक पुढे जात असताना आपण पाहू शकता 23 ऑन द बोर्ड. आता मात्र 49 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मला असं वाटतं दुसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ झाला. 16 चेंडूंमध्ये 26 धावा हे जे समीकरण आहे कुठेतरी फलंदाजांच्या बाजूकडे चाललंय असं म्हणायला हरकत नाही. गडी बाद करणं फार महत्वाचं आहे. ही पार्टनरशिप ब्रेक झालीच पाहिजे आणि मला असं वाटतं ॲज अर्ली ॲज पॉसिबल जितक्या लवकर करता येईल तितक्या लवकर करण्याचा प्रयत्न गोलंदाजांनी केला पाहिजे. तर आणि तर या सामन्यामध्ये कुठेतरी जान आपल्याला आलेली पाहायला मिळेल. अगदी बरोबर. ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे आणि ब्रेक थ्रू नक्कीच मिळून द्याव्या लागेल हरीश मलावकर या गोलंदाजाला. हरीश टायर पुन्हा एकदा स्विच अटेम्प्ट आहे. पाहायचे यावेळेस प्लेड ऑन. फलंदाज बाद. आपण चर्चा करत होतो ब्रेक थ्रूची आणि ब्रेक थ्रू आपल्याला पाहायला मिळतोय. हरीश मलावकर जो की प्लेयर आहे, की बॉलर आहे भादोड संघाचा, त्या गोलंदाजाने अखेर आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिला. या अगोदर आपण पाहिलं तर हरीश मळवकर सर राईट आर्म राऊंडनी गोलंदाजी करत होता आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर त्याने खऱ्या अर्थाने ट्रॅक चेंज केला, कुठेतरी अँगल चेंज करण्याचा प्रयत्न केला आणि त्याने जो विचार केला होता तो विचार खऱ्या अर्थाने त्याच्या पथ्यावर आता मात्र पडलाय असं म्हणायला हरकत नाही. यावेळेस फलंदाजाच्या समोरच्या अडचणी वाढवल्या गेल्या. आपण आपल्या टीव्ही रिप्लेमध्ये पाहिलं कशा पद्धतीने हा फलंदाज गोलंदाज समोर येऊन येताना आपल्याला पाहायला मिळतो. पाहायचे चेंडू कसा असेल, समोर ठेवला तर चेंडूला बॅटची इनर एज लागली आणि प्लेड ऑन इथे मात्र फलंदाज झालेला आपल्याला पाहायला मिळाला. तिसऱ्या चेंडूवर इथे मात्र सफलता मिळाली या हरीश नावाच्या या गोलंदाजाला. 23 धावा दाखल करीत 49 धावांची गरज असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करतोय प्रतीकच्या साथीने जतीन. हरीश मलावकर नवीन फलंदाज जतीन आलेला आहे. पहिला फलंदाज बाद झालेला आहे. हरीश तयार होताना आपण पुन्हा एकदा पाहू शकता. जतीन याच्यासाठी पहिला चेंडू आहे हाफ ट्रॅकर आणि चेंडूला अगदी गोळीच्या गतीने पाठवला सीमा रेषेच्या वरून. हा फटका तिथे दमदार षटकार. प्लेमध्ये आपण पाहू शकता शबल क्रॉस झाले होते, अगोदरच ऑफस्टमच्या बाहेर निघले होते आणि ही जी दिशा होती उजव्या एसटीच्या अगदी पॅरल होती. उजव्या एसटीच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होत होता, त्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्या कवेमध्ये या चेंडूला घेतले असं म्हणायला हरकत नाही आणि त्यानंतर भिरकावून दिला फाईन लेग सीमारेषेच्या वरून. हा फटका किती दमदार होता. हा षटकार आलाय. षटकाराने खऱ्या अर्थाने आता मात्र या सामन्यातील जे समीकरण आहे विजयाचं समीकरण कुठेतरी या प्रत्येक चेंडू गणिक सोपं होत चाललंय असं म्हणायला हरकत नाही. ग्रामीण क्रिकेट बदललंय, टेनिस क्रिकेट बदललंय. टेनिस क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे फटके आता फलंदाज खेळताना खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतात आणि वेगवेगळ्या पद्धतीचे फटके म्हणजे आपण पाहिलं तर रॅम शॉट आहे, लॅप शॉट आहे आणि त्याचा खऱ्या अर्थाने आपल्याला परिचय आला T20 वर्ल्ड कप मध्ये ज्यावेळेस शाहीन आफ्रिदीच्या विरुद्ध मॅथ्यू वेड याने ज्या पद्धतीचे फटके खेळले. गोलंदाजाकडे गती असणं फार गरजेचं आहे, परंतु अचूकता नसेल तर तुमच्या समोरच्या अडचणी भावेसर वाढतील. गती परिवर्तन चेंडू पडल्यानंतर खऱ्या अर्थाने वळला. फ्लाईट केली होती, फ्लाईट दिली होती आणि लालच बुरी बलाय असं बऱ्याचदा आपण म्हणत असतो. मैदानाच्या आतमध्ये लालच दाखवली होती या फलंदाजांना आणि या फलंदाजाला सुद्धा मोह आवरता आला नाही. खऱ्या अर्थाने या अगोदर एक मोठा फटका त्याच्या माध्यमातून एक षटकार आलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि यानंतर गोलंदाजाने कमबॅक केलाय असं खरं तर आपण म्हणूया. 29 धावा दाखल असताना हरीश मलावकर तयार.
पुन्हा एकदा शपल क्रॉस झाले होते. या बेस खऱ्या अर्थाने फॉलो केले आहे या फलंदाजाला. त्याला जागा बनवण्याची संधी दिली नाही. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. क्षेत्ररक्षक हा खऱ्या अर्थाने गोलंदाजाच्या पाठीचा कणा मानला जातो. ज्या ज्या वेळेस एखादा फिल्डर चांगली फिल्डिंग करतो त्या त्यावेळेस संपूर्ण संघ चार्जअप झालेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत असतो. अशातच फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने हा सामना थोडा थोडा जात असताना या ज्या संधी आहेत या हाफ चान्सेस सुभाष जुमाळ सर फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करणं, तुमचं तुम्हाला 100% देणं हे मॅन्डेटरी आहे. मैदानाच्या आतमध्ये ते आपण पाहिलं नाही. अंतिमतः 2 धावा धावपलकर जोडल्या. 31 धावा धावपलकर असतील. हॅलो चेक. हॅलो, मी हबप द्वारकानाथ बुवा पाटील यांना विनंती करतोय की आपल्या खारबाव न्यू हायस्कूल चे मुख्याध्यापक हॅलो चेक. VIP डायस वर जो मायक्रोफोन आहे खऱ्या अर्थाने त्याची काळजी घ्या. DJ ऑपरेटर. यस भरत सर चेक करा. भरत वतारी सर चेक करा माईक. नाही तिथपर्यंत खऱ्या अर्थाने फ्रिक्वेन्सी पोहोचत नाही. विनंती असेल निश्चितच आपण त्याची व्यवस्था करा. मुख्य व्यासपीठावर आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता खऱ्या अर्थाने सर्व शिक्षक वर्ग आहे. इथे मात्र महेंद्र पाटील सरांचा ज्यावेळेस ते शालेय वयामध्ये होते त्यावेळेस खऱ्या अर्थाने निश्चितच ज्या शिक्षकांनी खऱ्या अर्थाने हे व्यक्तिमत्व तयार केलं आहे हॅलो, ते सर्व शिक्षक समोर आहेत. शिक्षक वृंदांचं खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून ससने स्वागत. गुरु परमात्मा परेशू असं म्हटलं जातं. सद्गुरू वाचून सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. गोलंदाज तयार. समोर ठेवलेला आहे. कव्हरच्या डोक्यावरून उडवायचा होता. मिस्तामिंगे 2 क्षेत्ररक्षक आले ऑन दी एज ऑफ 30 यार्ड सर्कल. अप्रतिमरित्या झेल टिपला गेला. फलंदाज बाद. हे आपण पाहू शकता महेंद्र पाटील साहेबांचे पिताश्री द्वारकानाथ पाटील साहेब मन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेक. तर खरोखरच आमच्या न्यू हायस्कूल खारबावचे मुख्याध्यापक श्री DR पाटील सर, त्यांच्याबरोबरच SB पाटील सर, माली सर, माने सर, गुरव सर, वाक्से सर, बाबर सर, मुकादम सर, पवार सर आणि वलकुंदे सर या सर्वांचे या स्पर्धेनिमित्त आल्याबद्दल विशेष आभार. धन्यवाद. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. दोन्ही सलामीचे फलंदाज इथे मात्र बाद होऊन फेवरमध्ये परतले. जतीन खेळपट्टी राहिले आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज पप्या खारी घेतोय. धावसंख्या वाहतोय. धावपलकर स्थिर आहे. 31 धावा. 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडूमध्ये अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे ज्याबद्दल कारिवली संघाला जय संपादन करण्यासाठी. सुरू असलेला सामना आपण पाहतोय भादवड एपेक्ष कारिवली या 2 संघामध्ये. नारायण स्मृती भादवड विरुद्ध जयभद्रन कारिवली. साईस ग्रुप आयोजित स्वर्गीय आत्माराम सेठ गुलवी चषक 2022 आयोजन आपण पाहतोय. हा स्पर्धेचा अंतिम दिवस. यानंतर विनंती असेल 2 कर्णधारांना. येस सर. यावेळी अतिशय सुरेख फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे आणि अशा प्रकारे झेलपाच्या रूपाने आणखीन एक फलंदाज बाद जयभद्रन कारिवली या संघाचा. एका मुखाने हो पडलेला फलंदाज आपल्याला पाहतो. एक तर पूल करायचं होतं त्या पद्धतीची लेंथ नव्हती. तितका हाफ ट्रॅकर चेंडू नव्हता. त्यानंतर चेंडू पडल्यानंतर अगदी त्याच्या छातीकडे वळालेला त्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर फटका खेळायचा. दिस इज अ डिमांड ऑफ द सिच्युएशन. बॅट चालवली आणि अंतिमतः एक चांगला झेल इथे मात्र संपवला. यानंतर तयार आहे जुचंद्र वर्सेस पायगाव. दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती आहे इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला नाणेफेकीसाठी रिपोर्टिंग करायचे. धन्यवाद. तर गोलंदाज बालातरे आता मात्र विकेट हॅट्रिकवर येतोय. आणि मित्रांनो आज 11 मार्च आहे. आजच्या दिवशी 2001 मध्ये हरभजन सिंगने टेस्ट क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. पाहूया बालातरे विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय का. कारण बालातरे हा विकेट हॅट्रिकवर आहे. आतापर्यंत 2 विकेट त्याने बॅक टू बॅक 2 चेंडूंवर चटकवले आहेत. यावेळी स्लाइस करण्याचा प्रयत्न जोरदार अपील आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख चेंडू गुडलेन स्पॉटवर चेंडू फिट झाला होता. सुरेख गोलंदाज आपण पाहतोय बालातरे याची. धन्यवाद. यानंतर टेंबवली वर्सेस विजेता संघ हा सामना खऱ्या अर्थाने खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांना खऱ्या अर्थाने दोन्ही संघ उपस्थित आहेत. यानंतर दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचे. विजेता संघ वर्सेस टेंबवली. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या स्थिर आहे. 31 धावा. 10 चेंडूंचा खेळ शेष आहे. 10 चेंडूमध्ये अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे.
कारिवली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. बाला तरे पुन्हा एकदा सामोरे झाले पप्या खारीक. यावेळी मात्र स्विच हिट आणि चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार. सरकार पुन्हा आणायचं हाय. च्या आतमध्ये होते. पप्या खारीक फलंदाजीला असताना गोलंदाजाला असं वाटतं की शपल क्रॉस होऊन फाईन लेग रिजन ऑनसाइड रिजन कव्हर करण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु यावेळेस गोलंदाजाची जी विचारशैली आहे त्याच्या पुढे जात असताना पप्या खारीकाने मैदानाच्या आतमध्ये केल्या स्विच हिट आणि चेंडूला पाठवलाय चौकारासाठी. 35 धावा धापलकर. चौकारानं आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे पप्या खारीक याने आणि इम्प्रोइज फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख फलंदाजी आपण पाहतोय. पप्या खारीक चौकारानं आपलं अकाउंट ओपन करतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि यावेळी मात्र आपण पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. पुन्हा एकदा तोच फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा षटकार चौकारानंतर षटकार 10 का दम दाखवताना आपण पाहतोय पप्या खारीक का फलंदाज. ये पपया खारीक है और भोला ने कहा था टीम के कैप्टन महेश भोला ने, अगर ये फॉर्म में आ गए तो कारिवली के लिए बहुत ज़बरदस्त है रहेगा. देखिए पपया खारीक इस स्थिति के बहुत खतरनाक बैट्समैन है. ये स्थिति जो है उस पर हमेशा वो हावी रहे. अगदी बरोबर. आणि पप्या खारीक याने दाखवून दिलेलं आहे की तो कुठल्या दर्जाचा फलंदाज आहे. 2 चेंडूमध्ये 10 धावा त्यांनी कुठून काढले. धावसंख्या वेगाने वाढते 41 धावा. इथून फक्त आणि फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. यावेळी बॅकफुटला जाऊन चेंडू टोललेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडूवर झेपावला होता, मात्र तोपर्यंत 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. सिंगलने धावसंख्या वाढून झाली ती धावपलकर 42 धावा. समीकरण शेलके सर आता मात्र पप्या खारीकने अगदी सोपं केलेलं आहे. असं वाटलं होतं की बॅक टू बॅक बालातरेच्या गोलंदाजीवर 2 विकेट गेल्यानंतर थोडंसं अडचणीत सापडेल कारिवली संघ, मात्र पप्या खारीकने पुन्हा एकदा कारिवली संघाला ट्रॅकवर आणलेलं आहे. खऱ्या अर्थाने या चेसचे आपण जर 2 भाग केले तर अगोदरचे 2 जे ओव्हर आहेत ना ते ओव्हर खऱ्या अर्थाने फलंदाजी करणाऱ्या संघाने त्यांच्या नावावर केले होते. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 20 धावा कुठल्या होत्या, तिथून कुठेतरी कम्फर्ट झोनमध्ये फलंदाजी करणारा संघ आला होता असं म्हणायला हरकत नाही. दुसऱ्या षटकामध्ये आल्या 11, त्यानंतर झाल्या 31, तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा आलेले आहेत आता मात्र 11, एकूण धावा झालेले आहेत 42 आणि यानंतर इक्वेशन उरलंय 6 चेंडू आणि 7 धावा. म्हणजे 12.25 ची सरासरी गाठायची होती. हा जो डिफरन्स आहे, हा जो डिफिसिट आहे, पहिल्या षटकामध्ये त्यांनी कमी केला होता, कारण पहिल्या षटकामध्ये 20 धावा धावपलकावर जोडल्या होत्या. त्याच्या अतिरिक्त 8 धावा जोडल्या गेल्या. त्या अतिरिक्त 8 धावा आता कुठेतरी चेस करत असताना फलंदाजांसाठी या चांगलं काम करतायत असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्यावरचं जे बर्डन आहे ते बर्डन आता मात्र अंतिमता कमी झालंय. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. अगदी बरोबर. पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी, कारण पप्या खारीक याने आल्यानंतर एक चौकार एक षटकार खेचलेला आणि त्यानंतर आपण पाहतो की कारिवली संघाचं जे समीकरण आहे ते आता मात्र सोपं झालेलं आहे. 42 धावा धावपलकर पाहायला मिळत आहेत. इथून अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. सुरू असलेला सामना आपण पाहतोय नारायण स्मृती भादवड विपक्ष जपजंग कारिवली या 2 संघामध्ये. आज शेवटच्या षटकातल्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अमोल येतोय. अमोल याला अनमोल कामगिरी करावी लागेल. खऱ्या अर्थाने मेरे 2 अनमोल रतन. आता या अगोदर दोघांनी 11-11 दिलेले आहेत, 2 गडी बाद केलेले आहेत. यानंतर अमोल याच्याकडे समोर परिस्थिती आहे 6 चेंडूंमध्ये 7 धावा त्याला डिफेंड करायचे आहेत. या परिस्थितीमध्ये अमोल याने जर 7 धावा डिफेंड केल्या तर मग खऱ्या अर्थाने त्याचा जो जय जयकार होईल त्यासाठी आपल्याकडे शब्द नसतील. आणि ती संधी आहे, खरं तर संधी प्रत्येकाला येते, त्या संधीचा आपल्याला वापर करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये तो वापर अमोल याच्या माध्यमातून केला जाईल का? अगदी बरोबर. अमोल याला संधीचं सोनं करता येईल का? 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. यावेळी केवळ चेंडूला पुश केलेलं आहे. एका धावेसाठी सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय वाढून झालेली ती धावपलकावर 43 धावा. आता खरं तर मैदानाच्या आतमध्ये सायकोलॉजिकल गेम सुरू आहे. 6 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज असताना डिफेन्सिव्ह मोडमध्ये फलंदाज गेलेले आहेत. पहिल्या चेंडूवर खऱ्या अर्थाने आपल्याला रक्षात्मक फटका पाहायला मिळाला. 1 धावा आली. 5 चेंडू आणि 6 धावा असताना सामना खऱ्या अर्थाने एखाद्या बिगिटने संपवला जाईल की एकेरी दुहेरी धावा काढून मैदानाच्या आतमध्ये सामना क्लोज केला जाईल. आता हे जे प्लॅनिंग कसं आहे खऱ्या अर्थाने फलंदाजांच्या माध्यमातून पाहणं सुभाष धुमाळसर औत्सुक्याचं ठरेल. एक चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये आपण पाहतोय महेश भोला आणि पप्या खारीकच्या रूपाने. 5 चेंडू शेष आहेत आणि 5 चेंडूमध्ये अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. अमोल बॉलिंग मार्कवर. यावेळी खराब चेंडू आणि खरपूस समाचार. चेंडू निघून जाईल सीमापार चौकार. पंचांचा भीमर नोचा इशारा होतोय. अशा प्रकारे 5 धावा
कारिवली संघाच्या धावफलकामध्ये जोडल्या जातील. सामना कुठेतरी रंगतदार अवस्थेला जातच होता, तर खऱ्या अर्थाने या गोलंदाजाने या सामन्याचा पूर्ण मूडच चेंज केलाय असं म्हणायला हरकत नाही. अगदी मोक्याच्या क्षणाला जिकडे मात्र चांगली गोलंदाजी अपेक्षित होते तिथे हा चेंडू खऱ्या अर्थाने इथे मात्र एकदम लुजनर फेकला गेला. नियंत्रण इथे हुकलं आणि या सामन्यात जितकी हवा भरली होती ती हवा आता मात्र निघाली. येणारा चेंडू फ्री हिट. फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता. या बिमार चेंडूने पूर्णपणे भादोड संघाला बिमार केलेला आहे. यावेळी मोठा फटका आणि अशा प्रकारे विजय संपादन केलेला आहे. तो जय बजरंग कारिवली या संघाने अभिनंदन अभिनंदन जय बजरंग कारिवली अँड हार्डलक नारायण स्मृती भादवाड. चला यानंतर जय बजरंग कारिवली वर्सेस टेंबवली असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी आपण रिपोर्ट करायचा आहे. मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया. आणि मॅन ऑफ द मॅच या सामन्यामधील आपल्याला पाहायला मिळतोय. येस, नाव जरी भोला असलं तरी मात्र हा भोला नाही. महेश पाटील उर्फ भोला ठरलाय या सामन्याचा सामनावीर, ज्याने अतिशय सुरेख गोलंदाजी हाताळली होती. नक्कीच धावसंख्येला रोख लगावताना फक्त 6 धाव खर्च करून 2 विकेट प्राप्त केलं होतं आणि फलंदाजी करताना एक चौकारी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला होता. तर ऑलराऊंडर प्रदर्शन करणारा महेश भोला ठरलाय या सामन्याचा सामनावीर. आपल्या संघाचा संघ नाही काय कॅप्टन लिडिंग फ्रंट महेश बोला इज द मॅन ऑफ द मॅच. O2 उपेश चौधरी सर अँड भरत वतारी सर. यस महेश बोला आपण यायचंय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि लगेच कॅप्टनने सुद्धा यायचंय. कारिवली संघाचे कॅप्टन महेश बोला आपण यायचे. महेश बोला स्वतः कॅप्टन आहेत. सुरुवातीला टॉस होईल त्यानंतर मॅन ऑफ द पुरस्कार देऊ. महेश बोला आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय.